ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुनने पेटती मशाल ही आतमध्ये फेकलेली असते महिपतच्या दारामध्ये. महिपत ती मशाल हाती घेतो आणि बघतो की हा प्रकार कोणी केला. त्यावेळेस अर्जुन आणि सायली एका झाडामागे लपलेले असतात. कोण आहे रे तिकडे, बाहेर या, हिंमत असेल तर. मी एकेचे तंगडेच मोडत असं तो बोलतो. त्याच्यावर लिहिलं असतं 22 वर्षापूर्वी. वेळेचा फायदा घेऊन हे पटकन बाहेर पडतात, पण नागराज थोडा उशीर आल्यामुळे त्यांना कळत नाही की नागराज पण याच्यामध्ये सामील आहे. खरं तर सायली आणि अर्जुनची ही गेम सक्सेस होते. इकडे जुन्या आठवणीमध्ये रविराजांनी प्रतिमा असते. त्याच वेळेस अर्जुन त्या ठिकाणी येतो, सायली येते, चैतन्य येतो आणि काही डिस्कशन त्यांच्यामध्ये चालू होतं. ॲक्सिडेंट कसा झाला, त्याच्यानंतर कुठला जामीनदार कुठला साक्षीदार तुम्हाला बघायला भेटला ते आता ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल. एक नर्स एका पेशंटशी बोलते की रविराज किल्लेदार असं नाव घेतलं जातं. त्यावेळेस वकिलांकडं ती येते, म्हणजे रविराजकडे येते आणि रविराज त्या पेशंटकडे जातो. त्या पेशंटला सांगायचं असतं की तुमची मुलगी जिवंत आहे, पण तेवढ्यात नागराज पाठीमागून येतो आणि त्याला मारून टाकतो. रविराज त्याला विचारतो, पण तो मेलेला असतो. त्याच्या हातात एक चिठ्ठी असते, चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की तुमची मुलगी जिवंत आहे. याचा अर्थ तो बापू नावाचा व्यक्ती फायदेशीर आहे. त्याचा आपण चित्राचा वापर करून किंवा फोटोचा वापर करून भरपूर माहिती आपण गोळा करू शकतो असं सायली प्लॅन सुचवते. त्यावेळेस अर्जुन देखील दुजारा देतो, रविराज देखील दुजारा देतो. इकडे प्रियाला फोन येतो नागराजचा आणि काय खूप दिवसांनी आठवण काढली. त्यावेळेस महिपतीला चांगला धमकवतो. ग चितुंद्रे, माझ्यावर गेम करतेस काय? तुला काही पुरावे दाखवू का? तुझ्या आईबापासंग तुझे फोटो असले ते दाखवू का? ती खूप गडबडते. आणखी एक काही पुरावा आहे माझ्याकडे, ते दाखवू का तुला, असं तो विचारतो. त्यावेळेस याच्याकडे कुठला पुरावा आला असं प्रिया विचार करते. तरी ठरलेल्या ठिकाणी भेटण्याचं ती प्रॉमिस करते. आता प्रॉमिस करायच्या वेळेस ही खूप गडबडलेली असते. यांना काय पुरावा भेटला असेल याबद्दल ती विचार करू लागते. विचार करून उपयोग नाही, तिला खूप टेन्शन येतं. इकडे अर्जुन महिपतला कॉल करतो घोगऱ्या आवाजामध्ये आणि बोलतो, तुला काय पुरावे पाहिजे असेल ते एका ठिकाणी ये. 22 वर्षापूर्वी तू जे कांड केलं ना, त्याचा पुरावा माझ्याकडे आला आहे. तसं ठरल्याप्रमाणे तो देखील जायचा ठरवतो. त्यावेळेस महिपत नागराजला बोलतो, त्या प्रिय ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी तू जा, या ठिकाणी मी जातो. ठरलेल्या ठिकाणी हा येतो आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली व्यवस्थित प्लॅन आउट करून त्या माणसाची फ्रेम त्याला दाखवतात. अजून तर त्यांनी काय बघितली नसते, पण जेव्हा तो पाठमोरा होतो त्यावेळेस त्याला ती फ्रेम दिसते. त्यावेळेस अर्जुन आणि सायली तिकडून अंदाज लावत असतात. आता या फ्रेमकडे पाहिल्यावर त्याचा चेहरा भयंकर लालबंद होतो. बापू तो ओळखतो, पण ओळखल्यानंतर काहीच हावभाव दाखवत नाही आणि इमिजिएटली नागराजला फोन लावतो. नागराजला फोन लागत नाही म्हणून तो खूप चिडतो. इकडे सायली आणि अर्जुन देखील अंदाज लावतात की हा त्या व्यक्तीकडे गेला असेल की त्याच व्यक्तीने याची सुपारी दिली असेल. ठरल्याप्रमाणे प्रिया नागराजला भेटते. नागराज तो खूप चिडलेला असतो, बोलतो खूप मोठी झाली असतो, खूप शहाणी झाली असतो, पण हिला काहीच कळत नसतं काय होतंय. जोरात महिपत अंगावर गाडी घालून येतो प्रियाच्या. प्रिया खूप घाबरते, जोरात किंचाळते, ओरडते, हे काय हे अण्णा सर, तुम्ही काय करतात? त्यावेळेस तुला अजून काहीतरी करायचं आहे असं दाखवतो. महिपत फुल लालबुंद चेहऱ्याने तिला आतमध्ये घेऊन जातो. गुंडांना त्याला पकडायला लावतो. पकडल्यानंतर मला सोडायला लावा या गुंडांना, असं तुम्हाला काही करू शकत नाही असं देखील बोलते. पण कुणीच काय ऐकेना. सर्वांच्या साक्षीने तिला खड्डा खांदला जातो. तिला असं वाटतं की आपला आज दिवस संपला, आज आपला शेवट नक्की होणार. अण्णा खूप चिडले आहेत. इकडे सायली अर्जुन अंदाज लावतात की नक्कीच बापूला त्यांनी ओळखलं आणि ज्यांनी काही सुपारी दिली असेल त्या व्यक्तीकडे तो गेला. सायलीचा हा अंदाज अर्जुनला खूप आवडतो. सायली 2 असं तो बोलतो. त्यानंतर अर्जुन रविराजकडे जायला निघतात. रविराज येऊन सगळी घटना सांगतात. रविराज देखील बोलतो की बापूसना त्याच्याकडून कळलं, याचा अर्थ निश्चित त्या ॲक्सिडेंटमध्ये याचा सहभाग आहे. इकडे प्रियाला डायरेक्ट महिपतनी मातीखाली गाडलेलं असतं. आता पुढे काय होईल पुढच्या व्हिडिओत बघूयात.